त्या बाया आपसात शिव्या द्यायच्या. तसं जर विरोधी पक्षनेता वागत असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे. थोडा इतकं चिडून किंवा कुणावरचा ताव कुठं काढू नये. सभागृहाची गरिमा विरोधी पक्षनेताच जर अशा पद्धतीनं घालवत असेल तर त्यांना राजीनामा देऊन मोकळं व्हावं. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकारणाची पातळी आहे ती खालावत चालली असं म्हणायचं का? प्रश्न कसा आहे, पातळी राहिलीच नाही, खालावलीचा काय प्रश्न आहे? कुठं पातळी? बच्चू कडूची तुमची दोन मतं निर्णायक ठरणार आहेत या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत. तुम्ही सातत्याने महायुतीच्या विरोधात तुम्ही संभाषण करत होतात, बोलत होतात. ती दोन मतं कोणाच्या पारड्यात पडणार? असं सांगितलं तर ते मला असं वाटतंय भंग होईल आचरण. आणि तुम्ही एका इकडे कायदा पडायला लावता, दुसऱ्या इकडे मोडाले पण लावताय. पण तुम्ही कोणासोबत आहात? महायुती सोबत की महाविकास? तुम्ही सांगा, तुमच्यासोबत राहतो, तुम्ही सांगा. फोन आले का? फोन आलेत काय? नाही, फोन मला येणार नाही. मला फक्त शिंदे साहेबाचा फोन येऊ शकतो.